टाळी 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जो महाराज की मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देची तरी पाहे पांडुरंगा. या संतासी निर्विहेची मज देई, आणि तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. बेस्ट मित्र होते थोडं. या संतासी निर्विहेची मज देई, आणि तुझे काही न मागू देवा. भजे व्रजे कमंदनम समास पाप खंडनम स्वभक्ती करंजनम तदेव नंदनंदनम सुपीत गोचमस्तकम सुनाद वेणुहासकम आनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तम वटच पत्राच भूते शयानम कालं मुकुंदम मनसा स्मरामि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. नमो सद्गुरु दुख या जान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हा नमो ज्ञान देवा, नमो ज्ञान राजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंद ते ज्ञान दाता दिना, नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं, नमामि जोगं शिरसा गुरुंतं. मागणे ते एक तुझ प्रती आहे, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देची तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्विहेची मद देई, अनेक तुझे काही न मागो देवा. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची या. या संताची निर्विहेची मज देई, अनेक तुझे काही न मागो देवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान वैराग्य रागरसिक कलकंठ भूषण ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा जगप्रसिद्ध असा 3 चरणाचा अभंग असून, प्रस्तुत अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबराय प्रार्थना करतात, मागणं मागतात, किंवा शास्त्रीय परिभाषेमध्ये जे 3 प्रधान मंगलाचरण आहे त्यापैकी आशीर्वाद रूप मंगलाचरण करतात. आणि हे मंगलाचरण करत असताना, प्रार्थना करत असताना, किंवा तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याशी जो संवाद तुकोबराय करतात, त्याचे चित्रीकरण म्हणजे हा जगप्रसिद्ध असणारा 3 चरणाचा अभंग
जागराच्या सेवेकरता आपण सर्व श्रोते मायबापासमोर प्रस्तुत केलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. आपल्या या ठिकाणी श्री क्षेत्र रेंदाळ आपल्या या गावामध्ये मला वाटतं गेली 59 आणि 60 वर्ष. बघा ना, आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 12 वर्षाचे एक तप मानलं जातं. जगाच्या पाठीवर आपल्या देशाची एक वेगळी ओळख आहे. तुम्ही अमेरिका बघाल तर श्रीमंतीने ओळखला जाणारा देश आहे. जपान म्हणाल तर कर्तृत्वाने ओळखला जाणारा देश आहे. इंग्लंड म्हणाल तर सत्ता प्रभुत्वाने ओळखला जाणारा देश आहे. आणि जगाच्या पाठीवर फक्त आपला भारत देश हा संस्कृतीने ओळखला जाणारा देश आहे. आणि संस्कृती प्रधान आपल्या या भारत देशामध्ये अनेक प्रकारचे व्रत असतात, उत्सव असतात. ती संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासण्याकरता एक धार्मिक असणारं आपल्या गावागावात असणारं वारकरी संप्रदायातलं व्यासपीठ म्हणजे हा आपला अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आहे. अत्यंत महत्वाचा हा उत्सव आहे. कारण या उत्सवाची थोडीशी ही अंमलबजावणी थोडीशी मधल्या कोरोनाच्या काळामध्ये कमी झाल्याच्या नंतर आपण बघा समाज वाह्यात गेला होता. पण पुन्हा एकदा संतांच्या कृपेने आपण पुन्हा त्या प्रवाहात आलेलो आहोत. आणि आपल्या गावामध्ये तर फार प्रदीर्घ परंपरा आहे. म्हणजे 12 वर्षाची एक तप असेल तर 12 पंचे 7 म्हणजे 5वा तपपूर्ती सोहळा आपल्या हा अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सवाचा आहे. त्याकरता माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, तपाचे सामर्थ्य तपिंना लांबो चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे किंवा तपेविन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजेविने तर कोण सांगे. आता तप तप म्हणजे तरी काय, तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये व्याख्या करतात, स्वरूपाच्या प्रसारा लागी प्राणी इंद्रिय शरीरा आत्मी करणे जे विरातेची तप अशी तपाची व्याख्या आहे. आणि आपला तपस्वी सोहळा आहे. एक 60 वर्ष म्हणजे 5व्या तपपूर्ती सोहळ्यातील जागराची सेवा आपण सर्व श्रोतृवृंद बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक, गावातील पंचक्रोशीतील गोड भजनी मंडळ, आपण सर्वांच्या वतीने मला वाटतं आमचा ते अमोल भैया महाराजांच्या माध्यमातून मला ही सेवा प्राप्त झालेली आहे. सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलतात, ज्यांचे बोट अत्यंत गोड बोलतात, तरुण तरफदार मृदंग वादक, मला काय माऊली तुकोबराय म्हणतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आमचे गुरु साधकोदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा म्हणत असतात, दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड, दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड, येईल आकारास मग कैशी झाल्यावरी थंड. अर्थात परमार्थ हा तारुण्यात करायचा असतो. आणि कौमारी आचरित प्रज्ञान धर्मान भागवतानिह. भाग्य योग आपला चांगला आहे. वादकही दोन्ही बाजूला तरुण आहेत. सौरभ महाराज आहेत, इकडे हरिभक्तवर आमचे छोटे बाल कलाकार आहेत. आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तनी भरला प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. आता तुम्हाला काहीच्या लक्षात आलं असेल, अगदी भारत देशातच नव्हे तर जगात विख्यात एक गायन कुकेळ आपल्या भारत राष्ट्रातले आहेत, ते म्हणजे सुरेश वाडकर. मला वाटतं या दोघांच्या गायनाने मला त्यांची आठवण झाली. आमचे गणेश महाराज आणि मंगेश महाराज, महेश महाराज यांनी अत्यंत गोड चाल भगवत चरणी समर्पित केले. त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. आपल्या गावातील पंचक्रोशीतील अगदी मला तर वाटायला लागलं माऊलीच्या फडावर मी कीर्तनाला उभा आहे. इतके बहुसंख्य टाळकरी दोन्ही बाजून आहेत. या टाळकरी मंडळीला अंतःकरणापासून त्रिवार धन्यवाद. आणि अगदी शिस्तबद्धता जी आपल्या परमार्थात अपेक्षित आहे. शांत रसा कीर्तनाचा स्थायी भाव आहे. अगदी बहुसंख्येने असणाऱ्या माझ्या माता भगिनी टाचणी पडेल तरी आवाज येईल इतक्या ते शांत आहेत. आपण ज्येष्ठ नागरिक तर आहात. अत्यंत गोड असणारी साऊंड सिस्टीम आहे. आणि माझ्यासोबत आलेले नवयुवा कीर्तनकार जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आदर्श विद्यार्थी हरिभक्त पारायणांचे युवराज महाराज तेही आवर्जून उपस्थित आहे. दुसरं जर ज्यांनी मला वाटतं टेंभुकर महाराजांच्या फडावरती एक सेवा श्रवण केली होती, आमचे बाळासाहेब त्या ठिकाणी होते, तर त्या माध्यमातूनच मला वाटतं कदाचित हा संपर्क झाला असावा. त्यांनाही अंतःकरणापासून धन्यवाद. म्हणजे आणि कुठलंही कार्य यशस्वीरित्या पार पाडण्याकरता ज्येष्ठांचे आशीर्वाद लागतात आणि तरुणाचं संघटन लागतं. मला वाटतं आपल्या गावात ते असावं. कारण 5व्या तपपूर्ती सोहळ्याकडे सप्ताह वाटचाल करतो म्हणजे ह्या गोष्टी असल्याशिवाय नाही. इथे तरुणाचं संघटन आहे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा चालू आहे ते हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पेटकर आणि भाऊसो महाराज पाटील या जे दोन्ही वैकुंठवासी आहे, पण ज्यांनी परंपरा आपल्याला मार्ग काय आपण म्हणतो ना, ज्यांनी मार्ग दाखवला, त्याला अनुसरणारे जर आपण सर्व भाईक असाल तर त्यांचं स्मरण करणं, कृतज्ञता प्रगट करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि तदनंतर हल्ली आपल्या समोर विद्यमान असणारे गुरुवारी हरिभक्त पारायण महाजन बाबा आणि हरिभक्त पारायण बाळाबाबा म्हणतात का, रामकृष्ण हरी, तेही आवर्जून उपस्थित आहे. अशा सर्वांनाच बाळासाहेब महाराज असतील, बाळासो महाराज आणि आहे ना मिर्जे यांच्या मार्गदर्शनाने
आणि आपणा सर्वांच्या तन्मन धनाच्या सहकार्यातून भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू असणारा हा सोहळा एकदा पुनश्च एकदा आपणा सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे एकल्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला, कारण वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विनी. प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती आणि मी दुबळा आरती तशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराला की, असं ज्ञानोबराय म्हणतात. काय आहे बघा तुम्ही, काही अज्ञानातले अज्ञानी असतात, त्यांना काही कळत नाही हेही कळत नाही. काही अज्ञानातले ज्ञानी असतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणतात वासरात लंगड्या गायला असं काहीतरी आपण बोलतो, त्याला अज्ञानातले ज्ञानी म्हणतात. काही ज्ञानातले अज्ञानी असतात. आता ज्ञानातले अज्ञानी म्हणजे चांगदेव महाराज 14 वेळेला काळाला मेळ न लागू देणारे चांगदेव महाराज, पण ज्ञानोबराया पुढे मुक्ताई पुढे ते अज्ञानी ठरलेत ना, पण ते ज्ञानातले अज्ञानी आहे. आता चांगदेव महाराजांना एकेरी नावाने बोलावं मुक्ताबाई साहेबांनी, आपल्यासारख्याने बोलू नये. आपला हरिपाठ 4 वेळेला चुकतो, आपण चांगदेव महाराजाला नाव ठेवण्याचा आपला अधिकार नाही, पण मुक्ताई साहेबांचा तो आहे. मग चांगदेव महाराज हे ज्ञानातले अज्ञानी आहे. आणि वल्लभाचार्य, निंबर्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांचा तुम्ही शास्त्रीय विचार केला ना, तर कोणाचं द्वैत सहिष्णू अद्वैत आहे, कोणाचं द्वैताद्वैत आहे, कोणाचं विशिष्ट अद्वैत आहे, कोणाचा अव्याकृत परिणाम आहे, पण केवळ अद्वैताचा सिद्धांत भगवत पूज्यपाद श्रीमद आचार्य शंकराचार्य महाराजांनी सांगितला, इतरांनी सांगितलं नाही. मग शंकराचार्य महाराज ज्ञानातले ज्ञानी ठरले. मी किती प्रकार सांगितले, बोटाकडे बघून तरी बोललं पाहिजे ना तुम्ही. मी एकदा सुलभ केले ना, 4 प्रकार सांगितले. त्यातला पहिला प्रकार आहे अज्ञानातले अज्ञानी, दुसरा प्रकार आहे अज्ञानातले ज्ञानी, तिसरा प्रकार आहे ज्ञानातले अज्ञानी, आणि चौथा प्रकार आहे ज्ञानातले ज्ञानी. आता माऊली या 4 प्रकारामध्ये कोणत्या प्रकारात बसतात असं जर तुम्ही म्हणाल तर 4ही प्रकारात बसत नाही. माऊली अज्ञानातले अज्ञानी नाही, माऊली अज्ञानातले ज्ञानी नाही, माऊली ज्ञानातले अज्ञानी नाही, माऊली ज्ञानातले ज्ञानीही नाही. मग आहे कोण? उपजताची ज्ञानी. हे वर्म जाणून आले लोटांगणी चांगदेव. आणि ते ज्ञानोबराय तुम्हा श्रोते मायबापाबद्दल म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा आरती तशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. मग ती माऊली जर श्रोत्याला एवढा आदर देत असेल तर आपण श्रोत्याला कमी लेखणं म्हणजे तो वक्ता नव्हे, तो वक्ता असतो. आणि जो श्रोत्याचा आशीर्वाद घेतो तो वक्ता जसं सहस्रेशू असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात करून आपण सर्वजण मिळून या अभंगामध्ये तुकोबराय आपल्याला काय संदेश देतात तो पाहूया. विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अभंगाचा शब्दशः भाव असा आहे, जगद्गुरु तुकोबराय वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याला बोलतात. कधी बोलतात त्या पाठीमागचा थोडासा वृत्तांत इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे जगद्गुरु तुकोबरायच एका अभंगामध्ये म्हणतात, माझ्या वडिलाची मिराची गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखेला दारवंता, केला भोगवटा आम्हाला वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलीत लाज कोणा, देवा हे माझे मिराचे ठाव तुझे पाया पासी. अर्थात तुकोबरायच्या घराण्यामध्ये मला वाटतं 8वे पूर्वज त्यांचे विश्वंभर बाबा यांच्यापासून चालत आलेली वारीची परंपरा. आणि मग होईन भिकारी भिकारी पंढरीचा वार करी. जगद्गुरु तुकोबरायचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा आणि महाराजांच्या वडिलांचं नाव बोलोबा इथपर्यंत आलेली वारीची परंपरा. आणि मग वडिलांच्याच आज्ञेने तुकोबरायांनी खांद्यावरती पताका गळ्यामध्ये टाळ घेऊन तुकोबराई पंढरीची वारकरी होता. आणि वारकरी झाल्याच्या नंतर मग पंढरीला गेल्याच्या नंतर आपला वारकऱ्याचा विधी आहे चंद्रभागे स्नान, विधी हरिकथा समाधान चित्ता सर्व काळ. चंद्रभागेचं स्नान केलं आणि चंद्रभागेचं स्नान करून अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील या पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. आणि मग अवघीत पापी गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखील या. आणि मग नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे वरी देती, नामदेव पायरी चोखोबा पायरीचं दर्शन घेतलं. आणि बाहेरीला लागून महाराज मध्ये गेले. आणि मध्ये गेल्याच्या नंतर मग सावळे रुपडे चोरटे पिताचे उभे पंढरीचे विटेवरी, सावळे रुपडे चोरटे चिताचे. त्या पांडुरंग परमात्म्याला बघितलं. आणि मग पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभे असताना तुकोबराय देवाला जे बोलतात त्यांचा झालेला जो संवाद आहे देवभक्ताचा, त्या संवादाचंच रूपक
अगदी अवघ्या 3 चरणामध्ये तुकोबऱ्याने आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. हो. मग तुकोबरा देवाची काय बोलतात? एक प्रकारचं तुकोबरा या अभंगामध्ये मंगलाचरण करतात असं मी विधान केलं. आता इतक्या आळंदीवरनं दूरनं तुम्ही बोलवलं तर त्यामुळे काहीतरी सामान्य गोष्टी ऐकण्यापेक्षा थोडासा शास्त्रीय विचार करण्याचा आपण प्रयत्न करू. तुमचा जोपर्यंत मला प्रतिसाद राहील तोपर्यंत आपण तसा विचार करण्याचा. आणि शेवटी मला कॅसेट बदलावं लागेल, कारण नावीलाज आहे. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेन्मीन. तुमचा जर प्रतिसाद भेटला तर आपण शास्त्रीय विचार करू, आणि तुमच्या जर प्रतिसाद भेटला नाही तर मग शेवटी मला कथा भागाकडे वळावं लागेल. आता बघूया कसं चालतं तसं. तर जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये मंगलाचरण करतात. आता मंगलाचरण, मंगल म्हणजे काय हे आपण पहिले समजून घेऊ. मंगल कशाला म्हणतात? विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगलीची उच्चते, अशी संस्कृत विचार सागर ग्रंथामध्ये व्याख्या. विघ्न विघ्न म्हणजे काय? त्याला प्रतिबंध म्हणतात. विघ्न शब्दाचा अर्थ काय? प्रतिबंध. आणि प्रतिबंध म्हणजे काय? तर कारण सामुग्री विद्यमान असताना जे कार्य घडू देत नाही त्याला प्रतिबंध असतो. कारण सामुग्री आहे पण ते कार्य घडू देत नाही त्याला प्रतिबंध असं म्हणतात. आणि त्या प्रतिबंधामध्ये 3 प्रकार असतात: भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध आणि वर्तमान प्रतिबंध. म्हणजे भूत प्रतिबंध म्हणजे गतकालाच्या स्मृती त्या परमार्थ साधना करू देत नाही. भविष्य काळातली चिंता कधी परमार्थ आपल्याला करू देत नाही. आणि वर्तमान काळातले प्रतिबंध आपल्याला परमार्थ करू देत नाही. असे 3 प्रतिबंध आहे. आता भूत प्रतिबंध कोणाला? तुकोबरायाच्याच अभंगामध्ये वचन आहे: वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. आपल्याला दृष्टांत डोळ्यासमोर आला सुद्धा. हरणाचं कसं होईल? हरणाचं कसं होईल? त्याचं मरणाचं कसं होईल? विसरून गेले. मृग ध्याचे नेमाला, तो मृगत्वेची पावला, किंवा जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जड भरता राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासने. म्हणजे जड भरताला 3 जन्म घ्यावे लागले की नाही. हा कोणता प्रतिबंध आहे? उत्तर आहे भूत प्रतिबंध आहे. त्याच्या पुढचा आहे भावी प्रतिबंध. त्या वामदेवाने एक संस्कृत उपनिषदातली पंक्ती आहे: आत्मवारे द्रष्टव्या, मग श्रोतव्या, म्हणतव्या, निधिध्यासितव्या. आत्म्याचं जर साक्षात्कार करायचा असेल तर श्रवण करावं लागतं, मनन करावं लागतं, निधिध्यासन करावं लागतं, तत्व पदार्थ शोधन करावं लागतं, आणि मग आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो. पण हे करण्याकरता त्यांनी केलं, पण तरी सुद्धा त्यांना साक्षात्कार झाला नाही. पण परमार्थ केलेला वाया जात नाही. पुढच्या जन्मामध्ये आईच्या उदरात असतानाच त्यांना ब्रह्मज्ञान झालं. पण मग एक जन्माचा प्रतिबंध होता, त्याला म्हणायचं भावी प्रतिबंध वामदेवाला. भूत प्रतिबंध जड भरताला. आणि आपण बघा आपल्या जीवनामध्ये कितीतरी कीर्तनकार उगाळून आपण पेलो. बरं, कीर्तनकाराच्या सांगून सांगून तोंडाला फेस आला, पण पहिले पाडे 25. म्हणजे काही फळ आपल्याला भेटलं का? याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, त्याला म्हणतात वर्तमान प्रतिबंध. त्या वर्तमान प्रतिबंधामध्ये कुतर्क, दुराग्रह, विषयासक्ती, प्रज्ञामांद्य हे वर्तमान प्रतिबंध. असे किती प्रतिबंध झाले? हा, असं बोललात म्हणजे मला बरं वाटेल. असे 3 प्रतिबंध झाले: भूत, भावी आणि वर्तमान. आणि या 3 प्रतिबंधाला विघ्न असं म्हणतात. आणि अशा विघ्नाच्या निवृत्ती करता जे केलं जातं त्याला मंगलाचरण असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. विघ्नाच्या निवृत्ती करता केलं जातं ते काय? मंगलाचरण. म्हणून विघ्न ध्वंसानुकूल व्यापारा मंगल इति उच्यते, ही मंगलाची व्याख्या आहे. किंवा दुसरी मंगलाची व्याख्या आहे: मंगल का करावं? समाप्ती कामो मंगलमाचरेत. हाती घेतलेलं कार्य शेवटापर्यंत जावं, ते अर्धवट राहू नये, म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आता मंगलाचरण कधी करायचं? तर मंगलाचरण 3 वेळेला केलं जातं. ऐका बरं का, मंगलाचरण किती वेळेला? 3 वेळेला केलं जातं, 3 प्रकाराने केलं जातं, आणि 3 हेतू ठेवून केलं जातं. विठ्ठल 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 विठ्ठल. काय बोललो मी? मंगलाचरण 3 वेळेला केलं जातं, 3 प्रकाराने केलं जातं, आणि 3 प्रकारचे हेतू ठेवून केलं जातं. या 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या म्हणजे मला सांगायला सोपं पडेल. मग पहिला प्रकार काय? हे असे तुम्ही पाठिंबा काढून घेतला, मग आपलं सरकार येणार कसं? असं करू, आपण सुलभ करू थोडस. पहिला प्रकार आमची टाळकरी वृंद ध्यानात ठेवते. दुसरा प्रकार तुम्ही श्रोते ध्यानात ठेवा. तिसरा प्रकार इकडले आमचे गुणीजन ध्यानात ठेवा. चालेल? 3 वेळेला 3 प्रकारचं आणि 3 प्रकारचे हेतू.
हेतू, 3 प्रकार आणि 3 वेळा. किती वेळेला केलं जातं? 3 वेळेला केलं जातं. किती प्रकाराने केलं जातं? 3 प्रकाराने केलं जातं. किती हेतू असतात? 3 हेतू असतात. त्यात आता तिन्हीचे प्रकार बघू. मंगलाचरण रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. टाळी 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 सर्वांनी. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज. तुम्ही असं बसा माझ्याकडे तोंड करा. हा धन्यवाद. चला पहिला काय म्हटलं आपण? 3 वेळा, 2-3 प्रकार आणि 3 हेतू. तर 3 वेळा कोणत्या? तर एक संस्कृत पंक्ती आहे, कार्य आदौ कार्य मध्य कार्य अंतानी मंगलाने कुर्या. कार्य आदौ कार्य मध्य कार्यांतानी मंगलाने कुर्यात. म्हणजे कार्याच्या आरंभी, कार्याच्या मध्यंतरी आणि कार्याच्या शेवटी मंगलाचरण केलं जातं. अशा मंगलाचरणाच्या वेळा किती झाल्या? आपण ज्या संप्रदायात राहतो, भागवत धर्मात राहतो, आपल्याला कल्पना आहे किती संप्रदाय एकत्र येऊन वारकरी संप्रदाय. ज्ञानोबा ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला से कळस, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. बहिणाबाई महाराज आपल्याला बोलतात. मला वाटतं ज्ञानोबरायाचा नाथ संप्रदाय, हो की नाही? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. जगद्गुरु तुकोबरायाचा चैतन्य संप्रदाय, राघव चैतन्य केशव चैतन्य. आणि नाथबाबाचा दत्त संप्रदाय. असा त्रिवेणी संगम होऊन झालेला आपला हा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाय हा वेदानुमोदित आहे. अनादि सनातन कालापासून चालत आला. त्याला पुरावा काय? वेदमार्गे मुनी गेले, वेदमार्गे मुनी गेले, वेदमार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो, चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो, ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. ओ बोधी बाबा झाले आपल्या. वेद मार्गे मुनी गेले, त्या मार्गे चाललो. म्हणजे आपला वेदानुमोदित संप्रदाय. आणि वेदामध्ये मंगलाचरणाची परंपरा आहे. आणि मग वेदामध्ये मंगलाचरण सुरुवातीला केलेलं आहे, मध्यंतरी केलेलं आहे, शेवटी केलेलं आहे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बघा तुम्ही, आरंभ मंगलाचरणाने आहे, मध्यंतर मंगलाचरणाने आहे आणि शेवटही मंगलाचरणाने. ते म्हणाल कसं काय ते म्हणता? आपला सुरुवातीला सकाळी सकाळी आपण करतो ती काकड आरती, म्हणजे जी वारकऱ्यात निधी द्यायचं नाही. नंतर गाथा भजन, नंतर आपली दुपारची काही भागात म्हणतात हरिपाठ, नंतर हरिकीर्तन, नंतर हरिजागर. पण या सगळ्या उत्सवाची सुरुवात कशाने होते? रामकृष्ण हरी. बरोबर की नाही? राम हा मंगल आहे. आणि या सर्वाचा मध्यंतर होतो विठोबा रखुमाई, किंवा कीर्तनकार म्हणतात विठ्ठल विठ्ठल. हो, हे कीर्तनकाराला पुढचं आठवत नाही म्हणून विठ्ठल म्हणतात असा त्याचा अर्थ नाही. आता नवीन नवीन तसाही थोडासा प्रकार होत असेल, पण तसा तो प्रकार नाही. मध्यंतरी तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते, याच्याकरता मध्यंतरी विठ्ठल विठ्ठल केलं जातं, विठोबा रखुमाई म्हटलं जातं. हे मधलं मंगलाचरण आहे. आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम. सुरुवातीला राम, शेवटी राम आणि मध्येही राम, तरच आपल्याला आराम. अन्यथा राम 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 बोलो भाई राम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. बघा 3 वेळा तुमच्या भेटल्या. कार्याचा आरंभ रामकृष्ण हरी आपल्या, मध्यंतर विठोबा रखुमाई आणि शेवटी ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे आपण काय करतो? मंगलाचरण करतो, आरंभी करतो, मध्यंतरी करतो आणि शेवटी करतो. आपला प्रश्न मिटला. मंगलाचरणाच्या वेळा 3, कार्याचा आरंभ, कार्याचा मध्य आणि कार्याची परिसमाप्ती. छान. सकल मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हण कार्य जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे, पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे, बाप रखुमादेव साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे म्हटलेलं आहे. किंवा आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. पवित्राणाम पवित्रमे मंगलानांचे मंगलम दैवतम दैवतानांचे भूतानामे पिता, मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकांक्षो, मंगलायतून हरी. कितीतरी वचन आहेत. म्हणजे आरंभ मंगल, मध्यंतर मंगल आणि शेवटी मंगल, असे मंगलाचरणाच्या 3 वेळा. ठीक आहे. तुमच्याकडे काय होतं? अरे वा, धन्यवाद बरं माता वर्ग.
मंगलाचरणाचे 3 प्रकार. आता कोणते ते 3 प्रकार? त्याला पहिला प्रकार मंगलाचरणाचा आहे वस्तुनिर्देशित मंगलाचरण. दुसरा प्रकार आहे नमस्क्रियात्मक मंगलाचरण आणि तिसरा प्रकार आहे आशीर्वादरूप मंगलाचरण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता हे 3 नावं सांगितले, त्यातलं एखादं सांगू शकाल तुम्ही? सांगा बघू मग. बरोबर आहे ना, वस्तुनिर्देशित मंगलाचरण. धन्यवाद. 2 नमस्क्रियात्मक मंगलाचरण, छान. आणि 3 आशीर्वादरूप मंगलाचरण. असे 3 मंगलाचरण आहे. आता वस्तू शब्दाचा अर्थ काय? वस्तुनाम परमात्मा, वस्तुनाम पांडुरंग, भगवंत, परमात्मा, देव, ब्रह्म, याला वस्तू असं म्हणतात. तुम्ही म्हणाल का हो, ते काय एखादी जड वस्तू आहे का तुम्ही त्याला वस्तू म्हणायला लागला? हे माझ्या नोहे माझी वाणी पदरीची. मी तुम्हाला पुरावा दे. काय हल्ली कीर्तनकाराने बाबा पुरावा दिला पाहिजे. हो कारण कीर्तनकाराने पुरावा नाही दिला तर बाळासाहेब लोक म्हणतात तुला कुठे पुरावा देत नाही पुरावा. विठ्ठला 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 विठ्ठला. टाळी टाळी टाळी. विठ्ठला विठ्ठला. मग परमात्म्याला वस्तू म्हणतात, याला पुरावा काय? तर ज्ञानदेवी रचेला पाया त्या ज्ञानेश्वरीत बघा अनेक पुरावे आहेत. 1-2 ओव्या सांगतो. पहिली ओवी आहे, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्पुरे अहरणशी. पुढे शब्द आला ते वस्तुगा मी, आला वस्तू शब्द. पुढची ओवी बघा, नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकारातीत प्रवादू वस्तूशी नाही. पुढे आला वस्तू शब्द. तिसरी ओवी आहे का, काना वाचनाची भेटी तरिसाची पै किरटी वस्तू होऊन उठी कवनु एको जो. चौथी ओवी आहे का, देह जावा त्वरा हो आम्ही तो केवळ वस्तूची आहो का दोरी सर्पत्व आहो दोराची करून. अशा कितीतरी ओव्या आहे. आपण शोधल्या तर किमान 100-150 ओव्या भेटतील ज्ञानेश्वरी ज्याच्यामध्ये वस्तू शब्द आलेला आहे. वस्तू शब्दाचा अर्थ परमात्मा. ठीक आहे. आणि त्या परमात्म्याचं वर्णन करणं, परमात्म्याचा निर्देश करणं, सामान्य जीवाला त्या परमात्म्याची भक्ती घडण्याकरता, भगवत रूपता प्राप्त होण्याकरता, भगवंताचं दर्शन होण्याकरता तुका म्हणे जन्म आले ते सार्थक विठ्ठलचे देखील या. ते उरावरी त्या परमात्म्याची भेट होण्याकरता जे केलं जातं त्याकरता ते 2 मंगल आहे, वस्तुनिर्देशित मंगल. त्याच्याकरता भावना प्रधान जे भक्त आहेत त्यांच्याकरता सगुण स्वरूपाचं वस्तुनिर्देशित मंगल, आणि जे तत्वचिंतक आहेत त्यांच्याकरता निर्गुण स्वरूपाचं वस्तुनिर्देशित मंगल. वस्तुनाम परमात्मा द्वावेव ब्रह्मणुरूपे मूर्तंच अमूर्तंच. परमात्म्याचे 2 रूप आहे, एक मूर्त आहे, दुसरं अमूर्त आहे. कशाला म्हणतात मूर्त? इंद्रिय गोचरत्व मूर्तत्व, इंद्रिय अगोचरत्व अमूर्तत्व. जे डोळ्याला दिसतं ते मूर्त आहे, जे दिसत नाही ते अमूर्त आहे. आणि खरं तर परमात्मा सगुण रूपाने अमूर्त आहे, निर्गुण रूपाने अमूर्त आहे. कारण सगुण रूपाने तो दिसत नाही, निर्गुण रूपाने तर ज्ञान प्रत्यक्ष होतं, विषयगत प्रत्यक्ष होतच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि मग त्याचं सगुण किंवा निर्गुण रूपाने वर्णन करणं याला म्हणतात पहिलं मंगल, वस्तू निर्देश रूप मंगल. जे माऊलीने केलं, कुठे केलं? सत्य ज्ञानानंत गगनाते प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेथे. हे निर्गुण रूपाला, आणि सगुण रूपाला रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी. ठीक आहे. विठ्ठल जळीतही भरला असं त्यांचं मत आहे. आता मी बसून घेतो, तुम्ही समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला. निश्चित आहे ना, आम्ही कुठं नाही म्हणतो. अगदी तुमचं खरं आणि माझं खोटं नाही. ठीक आहे, आपल्या दोघांचं बरोबर. चला आपण काय चाललं होतं ऐका. वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण. परमात्म्याचे 2 रूप आहेत, एक सगुण आणि एक निर्गुण. तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, अनुमाने ना अनुमाने. श्रुती नीती नीती म्हणती गोविंद रे. परमात्म्याचं सगुण किंवा निर्गुण रूपाने वर्णन करणं, स्पष्टीकरण करणं, निर्देश करणं, लोकांना त्याचं ज्ञान करून देणं, याला पहिलं मंगल म्हणतात. काय? धन्यवाद. वस्तुनिर्देशित मंगलाचरण. आता बघा, या वस्तुनिर्देशित मंगलाचरणामध्ये आपल्या लक्षात आलं परमात्मा महान का लहान? तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञान असतं. जय हो. हे एक वस्तू बाबा. हे बघा, याच्याकरता कीर्तनकार पाहिजे. कीर्तनकाराला विठ्ठला 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 विठ्ठला. मग परमात्मा एक वस्तू आहे, त्या परमात्मा वस्तूचा निर्देश करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. आणि या वस्तुनिर्देश रूप मंगलामध्ये आपल्या लक्षात आलं परमात्मा काय आहे? महान आहे, आपण लहान आहोत. आणि मग महान परमात्म्याची कृपा होण्याकरता त्याला काय केला जातो? नमस्कार केला जातो. नम्र झाला भूता
तेने कोंडिले अनंता जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा श्री संताची ये माथा चरणावरी सांग हे करी दंडवत संत आले भगवंत देवते संत निमित्त त्या प्रतिमा संत आले भगवंत आले सद्गुरू आले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू ते समोर आल्याच्या नंतर त्यांना साष्टांग प्रणिपात करणं हे दुसरं मंगल आहे नमस्क्रियात्मक मंगल जानोभ्याम त्याच्यामध्ये 8 अंग टेकावे कोणते 8 अंग आता हल्ली आमचे मारुती बाबा कुरेकर बाबा म्हणत असतात लोक ते जोर काढतात तिथे नमस्कार करत नाही खरं तर एक कबीरदासजीचा दोहा आहे नरक कपडन को डरत है नरक पडन को नाही है ना नरक कपडन को डरत है नरक पडन को नाही अरे देवासमोर नमस्कार घातला नाही तर आपल्याला नरकात पडावं लागेल याला तो विसरले पण देव संत आले तर त्यांना नमस्क्रियात्मक मंगल केलं पाहिजे आणि मग ते नमस्क्रियात्मक मंगल करणं त्याच्याकरता पायाचे 2 अंगठे आहे 2 गुडघे आहे 2 हात आहे किती अंग झालेत आहे ना बेत्रिक 6 आणि एक मस्तक आणि एक वक्षस्थल असे 8 अंग जमिनीला टेकणं संत भगवंत सद्गुरु समोर हे दुसरं मंगल आहे नमस्क्रियात्मक मंगल आणि असं मंगल केलं रे केलं का ते आपल्याला काय करतात हा आशीर्वाद देतात कल्याणमास्तू आहे ना भिवू नकोस मी तुझ्या रामकृष्ण जमलं विठ्ठला 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 हे मंगल आशीर्वाद रूप मंगल आहे आणि आशीर्वाद रूप मंगलाचं सामर्थ्य काय अभिवादनशीलस्य नित्य वृद्धोपसेविना चत्वारी तशी वर्धनते आयु विद्या यशो बलम मला सांगा इकडे बघा एक मिनिट आपल्याला सगळ्याला वाटतं की नाही आपण लवकर मरावं नाही हा बरोबर बोलताय नाही मला वाटलं हो म्हणतात काही की अगा मर हा बोलूनच पाहती मेल्यावर इथे रडती असे जात न गणिती गहीसपणे आपल्याला मर शब्द सहन होत नाही म्हणजे आपल्याला वाटतं आपण जास्त काळ जगावं हो की नाही म्हणजे आपलं आयुष्य वाढ आयु विद्या आपलं ज्ञान वाढव आपल्याला मूर्ख म्हणावं का ज्ञानी म्हणावं वाटतं आपण पडित असलो तरी पंडित म्हणावं असं वाटतं समजले वारे को इशारा काफी आहे होतं की नाही असं म्हणजे आपल्याला पहिला शब्द काय म्हटलं मी लवकर मरावं वाटत नाही कारण तत्वात आपण अमर आहोत आपल्याला मूर्ख शब्द सहन होत नाही कारण आपण तत्वाचा ज्ञान स्वरूप आहोत कारण ब्रह्मरूप आपण आहोत ना तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा म्हणजे आपल्याला आयुष्य वाढव आयु विद्या आपल्याला ज्ञान वाढव आयु विद्या यशो टाकलेला पाऊल कधी मागे घेण्याची वेळ येऊ नये यश प्राप्त व्हावं आयु विद्या यशो अंबलम शारीरिक मानसिक बौद्धिक बल आपलं सुदृढ व्हावं असं वाटत असेल तर सोपा उपाय सांगतो आपल्यापेक्षा वयाने अधिकाराने ज्ञानाने आश्रमाने जी मोठी असतील मोठी माणसं त्यांचं दर्शन घ्या काही करू नका त्यांचं दर्शन घ्या नम्र व्हा आपल्या जीवनातल्या 4 गोष्टी वाढतात आपलं आयुष्य वाढतं आयु विद्या ज्ञान वाढतं टाकलेला पाऊल कधी मागे घ्यावं लागत नाही आपलं बल वाढतं किती मंगल झाली ती किती वाढतात गोष्टी 4 कोणतं मंगल आशीर्वाद रूप मंगल मग पहिलं वस्तुनिर्देश रूप मंगल धन्यवाद जय हो माऊली 2 नमस्क्रियात्मक मंगल आणि नमस्कार झाल्याच्या नंतर देतात ते आशीर्वाद रूप मंगल असे मंगल किती आहेत 3 मंगल आहेत आता ज्ञानोबरायची ग्रंथ संपदा पहा या 3 मंगलाचरणाने ज्ञानोबरायांनी 3 ग्रंथाची सुरुवात केलेली आहे विठ्ठल 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 हो हो त्यातलं पहिलं मंगलाचरण म्हणजे कोणतं वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण ज्ञानोबरायाचा टोकाचा ग्रंथ कोणता बरोबर आहे अमृतानुभव आणि अमृतानुभवाची सुरुवात बघा यदक्षरमणा खेम आनंद मजमव्यम श्रीमन निवृत्ती नाते ख्यातम दैवत मात्रे गुरुरित्या खेया लोके साक्षात विद्या ही शांकरी जया त्याज्ञानमस्तस्ते दयात्रायी निरंतर सार्धमकेन च कष्टादम शिव समरूपिणो ज्ञातुं न शक्यते लग्न विदिदयितो छलान्मुः अद्वैतमात्मनस्तत्वं दर्शयन्तो मितस्तरान्तो वन्दे जगतामाद्युते तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्रमूर्ते क्षीणाग्रमूल मध्याय नम पूर्णाय शंभवे नम पूर्णाय शंभवे नम पूर्णाय शंभवे नम पूर्णाय शंभवे 5 श्लोक आहेत आणि या 5 श्लोकामध्ये ज्ञानोबराने वस्तुनिर्देश रूप मंगल केलं अमृत अनुभवाची सुरुवात आहे वस्तुनिर्देश रूप मंगलाचरणात ज्ञानोबराचा दुसरा ग्रंथ मुमुक्षु करतात ते म्हणजे भगवती ज्ञानेश्वरी त्या ज्ञानेश्वरीची सुरुवात काय ओम नमो नमोजी आलं का नमस्कार मग ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष त्याची मूर्ती तुवेश जेत वर्णोपनिर्दोष मिरवित असे स्मृती त्याची अवयव रेखांगिक भाव तेत लावण्याची ठेवार्थ शोभा अष्टादश पुराणे तेची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदबंध नागर तेची रंगातील आंबर जेत साहित्यवाणीच पूर्व जळाती देखा काव्य नाटका जे निर्धारित सकौतुका त्याची रुंझुनती शीघ्रघंटका अर्थध्वनी नाना प्रमेयाची परी
निपुणपणे पाहता कोसरी दिसती उचित म्हणजे माधारी रत्नबली ते व्यासादिकांचे मती त्याची मी खळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सरका देखा शरदर्शिनी मणिपती त्याची भुजांची आकृती म्हणून मी संवादी धरती आवी देहाती तरी तर्कतोची फरशू नीतिभेन अंकुशो वेदांत तो महारसू मेदू कुमिरवे एक हाती दंतू जो स्वभावाचा खंडितू तो बौद्ध मत संकेतो आर्थिकांचा मग सहजे सत्कार वादू तो पद्मकर वरदू धर्मप्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो देखा विवेक तो सोयमळू तोची शुंडा दंड सरुळ जेथे प्रमानंद पिवळ महासुखाचा तरी संवादी तोची दशणू जो समता शुभ्र वर्णू देव उन्मेष सूक्ष्मक्षणू विघ्नराजू मज अवगमले अधोनी मीमांसा श्रवण स्थानी बौद्ध मदामृतमुनी आली सेविती प्रमेय प्रवाला सुप्रभ द्वैताद्वैत तिची निकुंभ रचेपणे एक वटी देव मस्तकावरी उपरी दश उपनिषदे जे उदारी ज्ञान मकरंदे ते कुसुमी मुकुटी सुगंधी शोभती भली आकार शरण उगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारी अनपुरच हे तिन्ही एक वटले ते शब्द ब्रह्म कवडले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदी बीज हे इथपर्यंत ओम नमोजी आणि नमिले नमस्क्रियात्मक मंगलाने सुरुवात भगवती ज्ञानेश्वरीची आहे आणि योग्या करता लिहिलेला ग्रंथ चांगदेव 65 आणि त्याची सुरुवात काय स्वस्ती श्रीवटीशी स्वस्ती म्हणजे कल्याण वाचतो म्हणजे तुझ्या कल्याणच्या जवळची भिवंडी होऊ नये काय व्हावं कल्याण व्हावं याकरता सुरुवात आहे कल्याण मस्तू म्हणून ते काय स्वस्ती श्रीवटीशू जो लपुनी जगदा भासू दायु मग ग्रासू प्रगटला करी प्रगटे तो दिशे लपे तो आभासे प्रगटना लपाला असे न खोमत म्हणजे अमृत अनुभवाची सुरुवात वस्तू निधिश्रुप मंगल ज्ञानेश्वरीची सुरुवात नमस्क्रियात्मक मंगल आणि चांगदेव 65 ची सुरुवात आशीर्वादरूप मंगल असे किती मंगल केलेत माऊलीने 3 म्हणून मंगलाचरणाच्या वेळा 3 मंगलाचरणाचे प्रकार 3 आणि मंगलाचरणाचे धन्यवाद हेतू 3 विठ्ठल 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 मंगलाचरणाचे हेतू नाम प्रयोजन एक संस्कृत वाक्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते कर्ता कर्मामध्ये प्रवृत्त होताना फलाची अपेक्षा करतो फल जर नसेल कर्ता प्रवृत्त होणार नाही मग प्रयोजन म्हणजे फल काय आहे खरं तर माझे सद्गुरू साधक हृदय तंजुनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा आम्हाला पाठात नेहमी सांगतात की वारकरी संप्रदायाची सुरुवात निष्काम कर्मयोगापासून आहे आणि नैष्कर्म्य दशेमध्ये त्याची परिसमाप्ती आहे हे जरी खऱ्यातलं खरं आहे तरी मनुष्य आरंभाच्या काळामध्ये सकामतेतूनच प्रवृत्त होतो मग आपण मंगलाचरणाच्या वेळा किती पाळल्या 3 मंगलाचरण केले किती 3 मग मंगलाचरणाचे हेतू फल किती 3 पहिलं फल आहे विघ्न शिष्य शिक्षाय दुसरं फल पहिलं विघ्न विनाशाय शिष्य शिक्षाय शिष्ट संप्रदायात वाच्य किती झाली 3 एक आहे विघ्न विनाशाय विघ्नाची निवृत्ती व्हावी म्हणून मंगलाचरण केलं जातं पहिलं विघ्न विनाशाय नंतर 2 शिष्य शिक्षाय आपल्या शिष्याला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण केलं जातं आणि 3 शिष्ट संप्रदायात वाच्य शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून मंगलाचरण केलं जातं विठ्ठल 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 कुंडलिका वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तुम्ही देवावर नाराज आहात का महिला मंडळ नक्की नाही कोरोनात आपला का नंबर लावला नाही म्हणून तुम्ही पुंडलिका म्हणत नाही आम्ही सगळे टाळकरी म्हणतो तुम्ही आपल्या नुसते टूळ टूळ 5000 मोठ्याने बोला की एकदा पुंडलिका श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर कारण हाच तुमचा आशीर्वाद असतो गुणीजनाला कलाकाराला कीर्तनकाराला तुमचा आशीर्वाद असतो त्यामुळे पुंडलिका मधलं भजन आले की हाताने टाळी मुखाने नामचिंतन करण्याकरता आळस करायचा नाही विठ्ठल विठ्ठल तीन प्रकार आपण 3 प्रयोजन पाहत आहोत एक शिष्य शिक्षा आपलं विघ्न विनाश आहे 2 शिष्य शिक्षा आहे आणि 3 शिष्ट संप्रदायात वाच्य विघ्न विनाश आहे विघ्नाची निवृत्ती होण्याकरता मंगलाचरण केलं पाहिजे का बरे उपनिषदातले गोड वचन आहे गुरुदेव चंद्रशेखर महाराज देगलूरकरांकडनं मी ऐकलेलं आहे चातुर्मासाला असताना एक गोड वचन आहे आपण सगळ्यांनी कदाचित ऐकलं असेल काय श्रेयांसी बहुविघ्नानी भवंती चांगल्या कार्यामध्ये अनेक विघ्न येतात तुम्ही असं कधी बघा 4 चिलीम फुकणारे 4 दारू पिणारे
चार नको ते उद्योग करणारे लोक एकत्र आले आणि त्यांना विघ्न झाला असं कधी होत नाही. कारण ते स्वतःच विघ्न आहे, त्यांना काय विघ्न होणार आहे की नाही? ते स्वतःच विघ्न असेल नंतर विघ्न वेगळं कशाला होणार? पण संप्रदाय करायला अगदी चार भजनी एकत्र आली का तिथून मतभेद होतात. चार कार्यकर्ते एकत्र आले का तिथून हे म्हणणार हे करा, ते म्हणणार ते करा, हे म्हणणार हे महाराज घ्या, ते म्हणणार ते महाराज घ्या, ते म्हणणार हे काय बोला, ते म्हणणार ते काय बोला. होते की नाही असं? चांगल्या कार्यामध्ये विघ्न येतात आणि ते चांगल्या कार्यात विघ्न येऊ नये म्हणून मंगलाचरण केलं जातं. म्हणून मी सुरुवातीला देवाचं नाव मंगल आहे की नाही? मंगलम भगवान विष्णू. आणि बाबांनी प्रमाण दिलं सकळ मंगळ निधी. आणि आता देवाचं नाव घेतलं मंगल का नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्न. 12 वाटाने विघ्ने पळून जातात. म्हणजे विघ्न विनाशाय हे मंगलाचरणाचं पहिलं प्रयोजन. विघ्न विनाशाय. पुढचा आहे शिष्य शिक्षाय. आपले जे शिष्यमंडळ असेल त्यांनाही त्याची शिक्षा दीक्षा भेटली पाहिजे. कारण एवम परंपरा प्राप्त मिमम राजर्षय विधू. त्यांना शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आणि तिसरं कारण म्हणजे शिष्ट परंपरेचं रक्षण व्हावं म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आता शिष्ट कशाला म्हणतात? व्यवहारामध्ये शिष्ट शब्दाचा अर्थ वेगळा केला जातो. आपण म्हणतो ती व्यक्ती खूप शिष्ट आहे. शिष्टाचा अर्थ काय करतो आपण? अहंकारी, अभिमानी, गर्विष्ठ असा अर्थ करतो. पण शास्त्रीय परिभाषेमध्ये शिष्ट शब्दाचा अर्थ तसा नाही. मग शिष्ट कशाला म्हणतात? वेद प्रामाण्य अभिगंतृत्वम शिष्टत्वम. वेदाचं प्रामाण्य घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतो त्याला शिष्ट म्हणतात. जो वेदाला, धर्माला, संस्कृतीला, परंपरेला मानतो आणि महापुरुषाच्या मार्गदर्शनाने वागतो त्याला शिष्ट म्हणतात. वडील, शिष्ट शब्दाचा अर्थ वडीलधारी. आणि असे 2 वडील ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच सांगतात. तुमच्या ओळीला पाठ आहे, मी सुरुवात करतो म्हणू लागा. माऊली पहिली ओळी म्हणतात, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरुणी जाय, दयाचे नमस्कारी ती पाय. वडील म्हणून हे शिष्ट सांगितले, वयाने वडील. आणि दुसरे श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होऊनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे. हे दुसरे वडील. असे जे 2 वडील आहेत या 2 वडिलांचा मान ठेवावा म्हणूनही मंगलाचरण केलं जातं. विठ्ठल 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 आता तुम्ही म्हणाले एकंदर आम्हाला 3 वेळा कळाल्या, 3 प्रकार कळाले, 3 प्रयोजन कळाले, हेतू कळाले. पण हा विस्तार तुम्ही कशा करता केला? अभंग घेतला, मागणे ते तुझं प्रती आहे. आणि हा काय विचार करायला लागला? तर मी अभंग सोडून बिलकुल बोलणार नाही आणि अभंगावर बोलणार नाही, अभंगातलं बोलेल. तर ते असं आहे की आजच्या अभंगामध्ये सुद्धा तुकोबराने मंगलाचरण केलेलं आहे. फक्त मंगलाचरण करत असताना तुकोबराच्या गाथ्यामध्ये 3 प्रकारचे मंगल आहेत, 3 वेळा पाळलेल्या आहेत. महाराज सुरुवात मंगलाचरणाने करतात, मध्यंतर मंगलाचरणाने करतात आणि समारोप मंगलाचरणाने करतात. तुमचा प्रकार सुरुवात मंगलाचरणाने कोणती केली? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. हे प्रथम मंगलाचरण आहे. मध्यंतर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकल देवा आदि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा मानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंबरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरिता क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मद खाव द्यावाजी चरणी हेच करीत सेवी नवनी भवबंधनी सोडवावे. हे मधलं केलेलं मंगलाचरण. आणि शेवटी मागणे ते एक तुझ प्रती आहे आहे आहे. मागणे ते तुझ प्रती आहे. बोला मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. टाळ माऊली. मागणे ते एक तुझ प्रती आहे. देसी तरी पाहे पांडुरंगा देसी तरी पाहे पांडुरंगा या संतांची निरवी हेची मद देई. या संतांची निरवी हेची मद देई. तरी पाहे पांडुरंगा तरी पाहे पांडुरंगा
निरवी मद देई या संताची निरवी मद देई या संताची मद देई मागणे ते एक मागणे ते एक मागणे ते एक मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंग मागणे ते एक मागणे ते एक मागणे ते एक मागणे ते बोला बोला मागणे ते एक मागणे ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंग मागणे ते एक मागणे मागणे ते एक मागणे ते एक एक मागणे ते 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 एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देती तरी पाहे पांडुरंग मागणे ते एक मागणे ते एक मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंग मागणे ते एक एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी हेची मद दे या संताची निरवी हेची मद दे आणि तुझे काही न मागो देवा या संताची निरवी या संताची निरवी बोला मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा मागणे ते एक तुझ प्रती आहे देसी तरी पाहे पांडुरंगा या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी हेची मद दे या संताची निरवी हेची मद दे आणि तुझे काही न मागो देवा या संताची निरवी या संताची निरवी या संताची निरवी हेची मद दे हेची मद दे हेची मद देई हे बोधे बाबाची चाल ही पण मागणे ते एक तुझं आम्हाला घेईन मी जन्म यासाठी देवा या बंगाला बाबांनी शिकवली होती चातुर्मासाला मागणे ते एक तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा बघा मंगलाचरणाच्या 3 वेळा म्हटलो आपण सुरुवात महाराजांनी समचरण दृष्टी विटेवरी साबधिक मंगलाचरण केलं मध्यंतरी श्री अनंत मधुसूदना मंगलाचरण केलं आणि शेवटी जसं ज्ञानोबरायचं ज्ञानेश्वरीतलं मंगलाचरण आता विश्वात्मके देवे नामदेव महाराजाचं मंगलाचरण आहे अकल्प आयुष्य व्हावे तया गोळा तसं तुकोबरायचं मंगलाचरण आहे शेवटीच हेची व्हावी माझी आस किंवा देवा आता ऐसा करी उपकार किंवा मागणे ते तुझं प्रती आहे हे तुकोबराने केलेलं शेवटचं मंगलाचरण आहे विठाला 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 हा हा विठाला विठाला चला मंगलाचरणाचे किती प्रकार बोललो होतो आपण 3 तर मंगलाचरणाचा पहिला प्रकार काय आहे वस्तुनिर्देशरूप मंगलाचरण बरोबर ना मग आजच्या अभंगामध्ये वस्तू म्हणजे परमात्मा परमात्मा म्हणजे पांडुरंग आणि तुकोबराय कोणाला बोलतात पांडुरंगाला बोलतात मागणे ते एक तुझं प्रती आहे तुझ्याकडे माझं एक मागणं आहे ते वस्तुनिर्देशरूप मंगल आहे आणि कधी करतात त्याला नमस्कार करून करतात म्हणजे नमस्क्रियात्मक मंगल आहे आणि देवाने तुकोबरायची इच्छा पूर्ण केली म्हणजे आशीर्वाद रूप मंगल आहे विठाला 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 हा हा विठाला विठाला पुंडलिका वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जो आता आपण 3 प्रकार पाहिलेत 3 वेळाही भेटल्या 3 प्रकारही आजच्या अभंगात भेटले 3 वेळाही भेटल्या आता 3 हेतू 3 प्रयोजन त्यातलं पहिलं प्रयोजन काय म्हटलं आपण विघ्न विनाशाय विघ्नाची निवृत्ती व्हावी तुकोबरायच्या जीवनामध्ये खरं सांगा परमार्थ पथामध्ये असताना विघ्न आले नाही आले विघ्न येणं म्हणजे दुःख येणं मज लागी दुःख व्हावे आईची कोणी भावे ना मग किती दुःख तर शास्त्रीय परिभाषेमध्ये साधारणतः 3 दुःखाचा विचार केलेला आहे ना 1 आध्यात्मिक दुःख बरोबर 2 आधी भौतिक दुःख आणि 3 आधी दैविक दुःख तिन्ही दुःख तुकोबरायच्या जीवनात आले आध्यात्मिक दुःख सरळ सरळ सगळ्यांच्या पाठातली प्रमाण बघा
आध्यात्मिक दुःखाच्या बाबतीत तुकोबराय म्हणतात, जळे माझी काया लागला ओ नावा, धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, जळे माझी काया लागला ओ नावा. हे जळे माझी काया म्हणजे स्थूल सूक्ष्म संघाताच ठिकाणी होणारं जे दुःख आहे त्याला आध्यात्मिक दुःख म्हणतात. आलं की नाही, विघ्न आलं आध्यात्मिक दुःख रूपाने. त्या शोभा कासाराच्या पत्नीने उकळतं पाणी टाकलं आणि आध्यात्मिक दुःख झालं. आधी भौतिक दुःखही महाराजांच्या जीवनात आहे. महाराजांनी स्पष्ट उद्गार काढले. महाराज म्हणतात, कोपला पाटील, कोपला पाटील गावी ते हे लोक, कोपला पाटील, कोपला पाटील गावी ते हे लोक, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली, आता मज भीक कोण घाली घाली घाली. कोपला पाटील हे आधी भौतिक दुःख आहे. भोवतालची आजूबाजूची पीडा म्हणजे शेजारच्या पाजाऱ्याने कारण नसताना दुःख देणे भौतिक दुःख आहे ना. आमचे मारुती बाबा विनोदाने सांगत असतात, नाव शांताबाई भांडायला गेली तर कुत्र्याची आई. रामकृष्ण हरी, इथली कोणीच नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. बाबा म्हणतात शांताबाई भांडण्याशिवाय करमत नाही. म्हणजे ती रोज भांडायची. लोक कंटाळले, लोक म्हणायला लागले, शांताबाई तुमच्या गावातून आपल्या 365 घर आहे, रोजचे घरी तुम्ही जा, रोजचे एक घरी भांडत जा म्हणजे मधुकरी किमान वर्षभर विश्रांती भेटेल. शांताबाईलाही पटलं, आपल्याला भांडल्याशिवाय भाकर जमत नाही, भाकर गिळत नाही, ती पचत नाही. आणि लोकांना एकाला घरी भांडू आणि मग ती रोज एका घरी जायची. पण एका घरच्या सासू सुना खूप चतुर होत्या. आमच्या शांतीबरोबर मारुती बाबा सांगतात, त्या चतुर होतात. त्या म्हणल्या लागल्या शांताबाईला भांडायची संधी द्यायची नाही. शांताबाई आले तर ते म्हणले, शांताबाई विठ्ठला 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 विठ्ठला. हो, हे बाबांचे शब्द आहे हो. म्हणजे आगतम स्वागतम सुस्वागतम शांताबाई या. मग बसायला पाठ, अक्षरदानी मच्छरदानी गोळा पाणी, 10-5 माणसाची तानातानी सगळी सुविधा केली. कोणाची? रामकृष्ण या सगळ्या पण बोलतात बरं का. छान, शांताबाईची सगळी सुविधा केली. आता शांताबाईला काय त्यांनी संधी दिली नाही. शांताबाई तुम्हाला चहा पाहिजे का कॉफी पाहिजे का ब्लॅक टी पाहिजे का कशी पाहिजे, मग जे पाहिजे ते. मग शांताबाई उपीट घेता का पोहे घेता जे पाहिजे ते. मग तुम्हाला पुरणपोळी करू का मासवडी करू का आणखी काय करू, आणि सगळी सुविधा केल्याच्या नंतर शांताबाईने दुपारची 12 वाजेपर्यंत वाट पाहिली. पण यांनी काही संधी दिली नाही. शांताबाईला वाटलं इतक्या सेवा करतात, छान करतात, आजच्या दिवस नाही तर नाही. शांताबाई बाहेर पडली. यांनी दरवाजा लोटला, घे म्हटलं घे टाळी. कशी लावली की नाही वाटेला, भांडण न करता लावली की नाही वाटेला. आणि ऐकलं, शांताबाईने फिरली माघारी. हो, शांताबाई माघारी फिरली. युवराज महाराज दरवाजावर थाप मारली. यांनी लगेच नाटक चालू केलं, या शांताबाई. शांताबाई म्हणले, नाही येतेच मी, पण मला थोडंसं काम होतं. काय काम? म्हणले, मला विस्तव पाहिजे होतं. विस्तव कळतं की इकडे आहार निखारा दळतानी काय विस्तव पाहिजे होतं. घरी जर काडी डबी पेटी संपलेली आहे, विस्तव पाहिजे. मग ते सुनेला सांगितलं, सासू म्हणजे जागा पटकन विस्तव घेऊन. ते उलत न तवावर कशावर त्यांनी विस्तव आणला आणि म्हणले, कशात देऊ शांताबाई? ते म्हणले, टाक माझ्या पदरात. आता टाक माझ्या पदरात म्हणल्याच्या नंतर टाकायचं, टाकून द्यायचं ना, जळेल तर पेटेल, काय व्हायचं ते टाकून द्यायचं. ती म्हणू लागली, अहो पण शांताबाई तो पदर जळ. ती म्हणली, जळ तर माझं जळ, तुझं काय जळ? झालं ना सुरुवात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे कोणतं दुःख आहे? हा, रामकृष्ण आहे. म्हणजे याला म्हणतात व्याघ्रमुखी श्रोते, नाही तर मग श्वानमुखी श्रोते आहे ना. एक गोड बाबांनी लगेच उत्तर दिलं, तुम्ही उत्तर दिलं काय? आधी भौतिक दुःख. तुकोबरायच्या जीवनात ते झालं. कोपला पाटील गावी ते हे लोक, हे भौतिक दुःख आहे. रामेश्वर भट्टाने ते वह्या बुडायला लावणं हे भौतिक दुःख नाही. मंबाजीवाने काट्याच्या काठीने मारणं हे भौतिक दुःख नाही, हे भौतिक दुःख आहे. आणि आधी दैविक दुःख, दुष्काळ आटीला द्रव्यने लामान, स्त्री एक अन्न अन्न करिता मेली. दुष्काळ आटीला द्रव्यने लामान, म्हणजे हे आधी दैविक दुःख. असे तिन्ही दुःख आले आणि या तिन्ही दुःखावर मात करण्याकरता तुकोबराय 3 मंगलाचरण करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. पहिले भेटले विघ्न विनाश आहे. दुसरा आहे शिष्य शिक्षा आहे. शिष्याला पुढच्या पिढीला शिक्षा दीक्षा भेटावी म्हणून बाप वयचे बेटे कुंभार वयचे लोटे म्हणतात की नाही व्यवहारात.
कारण गुन्हा कार्यावर तरी आपल्या मारुती बाबाची गोष्ट सांगू का? बाबा म्हणत असतात एका गावात चोरी होती. आमचे मारुती बाबा शांतीब्रह्म बाबा बाबा म्हटले चोरीच व्हायची, काही मेळ लागे ना. रोज आंबे जायचे. आमराईवाला मालक सकाळचे 6 पासून रात्रीचे 10 पर्यंत थांबायचा. आंबे न्यायला कोणी येत नाही. रात्रीतून पालसर व्हायची. शेवटी एक दिवस उसाच्या रानामध्ये दबा धरून बसला. रात्रीचा 12 वाजले. 12च्या पुढे काटा ढळला आणि टप 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 आवाज आला. म्हणजे आंबे चालले. तो धावत आल्याच्या नंतर बॅटरीच्या उजेडाने पाहिलं आमोशाची काळी रात्री खालच्या आळीचा गणपत. त्याला म्हटले काय रे गणपत, आंबे चोरी करणं पाप आहे. तेम चोरी, खाली हो खाली हो खाली हो. तो म्हटला नाही होणार नाही होणार. काय करणार म्हटल्याच्या नंतर म्हटले तुझ्या बापाला सांगेल. तो म्हटला बापच पलीकडल्या झाडावर आहे. आमच्या मारुती बाबाची गोष्ट आहे. आता बापच जर पलीकडल्या झाडाला जर चोऱ्या करत असेल तर कोऱ्या कीर्तनाला येईल का? नाही येणार ना हो. म्हणजे यालाच म्हणतात वेदांताच्या भाषेत म्हणतात कारण गुन्हा कार्यानुवर्तन. ते कारणाचे गुण कार्यात पाहायला भेटतात, तसे गुरुचे गुण शिष्यात पाहायला भेटतात. बघा ना, जी गुरुची आणि शिष्याची वचनाची सुद्धा एक वाक्यता असते. तुकोबरायचं एक प्रसिद्ध वचन आहे, मोडोनी या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले आयसा. हे तुकोबरायचं वचन. आणि मोडून या नानामती देती सिद्धांत सौरस निळोबरायचं वचन. म्हणजे गुरुचे गुण शिष्यात पाहायला भेटतात. वचनाची सुद्धा एक वाक्यता. तसं शिष्य शिक्षा आहे. बरं, गुरुमध्ये 4 प्रकार पडतात. गुरु, त्रिगुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. किती झाली? 4. पहिला काय मग? गुरु. अरे वा. 2 त्रिगुरु, 3 सद्गुरु, 4 जगद्गुरु. पहिला गुरु. गुरु कोणाला म्हणतात? जो गुरुगुरु करतो त्याला. नाही. मग गुरु कोणाला म्हणतात? नाथांची ओवी आहे, मनाचं काही बोलणार नाही. मी ठरवलेलं आहे पुरावा द्यायचा. नाही, पुरावा नाही दिला तर मग लोक रागवतात. तर पुरावा असा आहे, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जान. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. नाथबाबाची दत्तात्रयाच्या मुखात आहे. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. गुणग्राही वृत्तीने 2 गोष्टी असतात. माझे गुरु सांगत असतात, दोषापनयन, गुणाधान. दोषापनयन म्हणजे ज्याच्याद्वारा आपलं विघातक प्रवृत्ती घालवली जाते त्याला दोषापनयन म्हणतात. आणि विधायक प्रवृत्ती निर्माण केली जाते त्याला गुणाधान म्हणतात. अशा दोषापनयन गुणाधान 2 प्रकारचा संस्कार आपल्या जीवनात ज्यांच्याकडनं घडला ते आपले गुरु आहेत. जग संपूर्ण गुरु दिशे. दत्तात्रयाने किती केले? 24 आहे ना. दत्तात्रय भगवंताने किती गुरु केले? 24 गुरु केलेत आहे ना. तर मग गुणग्राही वृत्तीने खरं तर 24 चित्रोटकाची यादी आहे. ते म्हणतात जग संपूर्ण गुरु दिशे. प्रत्येकाकडनं काही ना काही आपल्याला शिकता येतं. मग एक असतो गुरु, जो जो आपल्याला गुण दोषापनयन आणि गुणाधान 2 संस्कार करतो त्याला गुरु म्हणतात. दुसरा शब्द होता त्रिगुरु. त्रिगुरु सारिका सपाटी राखा सपाटी राखा सपाटी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा. त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी? इतराचा लेखा कोण करी? इतराचा लेखा कोण करी? इतराचा लेखा कोण करी? त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. बोला. इतराचा लेखा काय करी? कोण करी? इतराचा लेखा कोण करी? इतराचा लेखा कोण करी? त्रिगुरु सारिका असता पाठी राखा 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 असता पाठी राखा. त्रिगुरु सारिका असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा असता पाठी राखा पाठी राखा असता पाठी राखा.
श्री गुरु सारिका असता पाठी राखा. ज्ञानोबराय म्हणतात इतराचा लेखा कोण करी. राजाची कांत काय भीक मागे नाही. मनात जो जे सिद्धी पावी. कल्पतरू तळवटी जो कोणी पैसा काय म्हणे तयाला सांगा तुझे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उतरलो गुरु कृपे. पहिला श्री गुरु आणि दुसरे श्री गुरु. तिसरे आहेत सद्गुरु. सद्गुरु सद्गुरु वातोनी संसारी तारक नसेची निशंक आन कोणी. ज्ञानोबराय त्रिवार सत्य सांगतात. सद्गुरु वाचून संसार भावसागरातून तरुण नेणारे दुसरं कोणी नाहीच आहे. आणि मग सद्गुरु म्हणजे कोण. नाथबाबा लक्षण करतात एकनाथी भागवतामध्ये. मंत्रतंत्र उपदेश येते. घरोघरी गुरु आहे ती आई ती परी शिष्यात मिळवे सद्वस्तु ते श्रीकृष्ण त्याते सद्गुरु माने. हे झाले सद्गुरु. पहिले गुरु श्री गुरु सद्गुरु. हे कशा करता बोलतो. विघ्न विनाश आहे शिष्य शिक्षा आहे ना. तर शिष्य शिक्षा आहे म्हणताना तुकोबर आहे या जगाचे गुरु श्री गुरु सद्गुरु का जगद्गुरु. जगद्गुरु आहे ना. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांत येथून. मग जगातल्या कोणाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर सर्वांना. कारण जगद्गुरु आहे ना. मग जगातल्या प्रत्येक घटकाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असल्यामुळे आपण सगळीच मंडळी देवाकडे गेला असता वस्तुनिर्देशिक मंगल कसं करावं, नमस्क्रियात्मक मंगल कसं करावं आणि आशीर्वादरूप मंगल कसं करावं हे आपल्याला कळत नाही. सामान्य आपण अल्पज्ञ आहोत. मी अल्पमती अल्पहीन काय वरून तुमचे गुण हे तुकोबारायांनी ओढून घेतलेले आपली भूमिका. ते सर्वज्ञ आहेत पण आपण अल्पज्ञ आहोत. मग आपल्याला वस्तुनिर्देशिक मंगल कसं करावं कळत नाही. तुकोबाराय तेही मार्गदर्शन करतात. नमस्क्रियात्मक मंगल कोणाकडे कसं कळावं हे कळत नाही म्हणून तेही तुकोबाराय मार्गदर्शन करतात. आणि आशीर्वादरूप मंगलही मार्गदर्शन करतात. माझे सद्गुरू डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबांनी काल परवाच पाठामध्ये सांगितलं. काय झालं. राजे शिवछत्रपती आपल्या यांच्याकडे येताना कराड प्रांतामध्ये एकदा आले. आणि आल्याच्या नंतर एक ठाकर होता. सामान्य व्यक्ती होता. तर राजे वेश बदलून आले होते. आणि मग वेश बदलून आले. घोड्यावर आल्याच्या नंतर त्याने बघितलं विनमुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. अतिथी देव भव आपली भारतीय संस्कृती आहे. त्याने लगेच तांब्याभर पाणी दिलं आणि पत्नी चुलीवर भाकरी थापत होती. थोडीशी भाकरी घेतली, खरडा घेतला, लोणचं घेतलं, राजांना दिलं. घोड्यावर बसूनच राजाने भूक लागलीच होती राजाला प्रवासात. त्याने ते दिलं. राजाने आनंदाने ते खाल्लं आणि आनंदाने खाल्ल्याच्या नंतर राजाला आनंद झाला. शेवटी राजे शिवछत्रपती आहे. आपण म्हणतो ना समर्थ लिहितात शिवरायाच्या आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षी तो भूमंडळी. शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे सलगी देणे कैसे असते निश्चयाचा महावीरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. पाच बाजूच्या पाचशाही धराशाही करून हिंदवी स्वराज्य गल्लीपासून दिल्लीपर्यंत भगवा फडकवणारे राजे आहेत. कदाचित ते जर नसते तर हे कीर्तन आपल्याला करता आलं नसतं. हे राजांचे आपल्यावर उपकार आहे की नाही. मग ते राजे म्हणतात अरे वेळेला तू मला दिलं आणि भुकेच्या तोंडा पडो कोंडा अथवा मांडा जरी झाला संन्यासी तरी माध्यानाची तोंड वाची. अरे वा प्रसन्न आहे म्हणले वरम गृणीश्वर काय लागतं ते मागून घे. तो म्हटला राज म्हणजे काही नाही सकाळपासून आहे पण त्याला लावायला पांढरा काय चुनाच नाही वाईच थोडा चुना द्या म्हटला. काय म्हटला तो वाईच चुना द्या. त्या गावाचं नावच पडलं चुने गाव. घटात माझा संपला. प्रसन्न कोण झाले राजे झाले छत्रपती. जाणता राजा प्रसन्न झाला आणि तो वाईच चुना दे म्हणतो म्हणजे मागण्याचं कळालं का. म्हणजे कोणतं मंगल कळालं नाही आशीर्वाद रूप मंगल कळालं नाही. तसं मायबाप आपणही भगवंत किंवा संत यांच्या दरबारात गेलो आणि ते आपल्यावर प्रसन्न झाले तर आपल्याला सुद्धा आशीर्वाद रूप मंगल कसं करावं हे कळावं. आणि ते जगद्गुरु आहे आणि जगातातले सगळे आपण त्यांचे शिष्य आहे. आपल्याला मार्गदर्शन होण्याकरता एक जिज्ञासूची भूमिका घेऊन ते म्हणतात मागणे ते एक तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. म्हणून तुकोबारायांनी शिष्य शिक्षाय म्हणूनही आशीर्वाद रूप मंगल केलं. विघ्न विनाशाय 3 दुःख घालवण्याकरताही आशीर्वाद रूप मंगल केलं. आणि शिष्ट संप्रदात वाच्य शिष्टाची परंपरा रक्षण करण्याकरता मंगलाचरण केलं. भजन करा सांगतो विठ्ठल विठ्ठल शिष्ट नाम श्रेष्ठ घ्या. शिष्ट नाम श्रेष्ठ. आणि जगात श्रेष्ठ कोण आहे वेद आहे. जगात श्रेष्ठ कोण अहितापासून काढीती हित देऊनी वाढविती नायगा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा असा वेद श्रेष्ठ आहे. आणि तुकोबराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा येरा आणि व्हावा
फार माता वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे इथे निगम शब्दाचा अर्थ भेद आहे विठ्ठल 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 कुंडली कवरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली जय. ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोगवाराम विठ्ठल 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 म्हणजे मंगलाचरणाच्या 3 वेळा आहेत त्याही तुकोबराने पाळल्या. मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत तेही तुकोबराने पाळले. मंगलाचरणाचे 3 हेतू आणि प्रयोजन आहेत तेही पाळले. आणि अशा 3 वेळा पाळत असताना 3 प्रकार 3 वेळा आणि 3 प्रयोजन अशा 9 गोष्टीचा विचार करून आणि ज्याच्यामध्ये सगळ्या जगाला मार्गदर्शन होईल असा विचार करून आणि जगदीश्वर परमात्म्याचा मान राखावा आणि आपल्याला मार्गदर्शन व्हावं हा सगळा विचार करून तुकोबराय जे बोलले ते आपण पहिलं चरण पाहिलं. मागणे ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा. देवाने सांगितलं तुम्हाला काय अपेक्षा आहे या आशीर्वाद रूप मंगलाच्या द्वारा ते आम्हाला सांगा ना. मग तुकोबराय बोलतात या संतासी निर्विहेची मज दे या संतासी निर्विहेची मज दे हरी हरी या संतासी निर्विहेची मज दे या संतासी निर्विहेची मज दे बोला बोला टाळकरी या संतासी निर्विहेची मज दे 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 आणि गुदेवा गुदेवा आणि तुझे काही गुदेवा आणि तुझे काही गुदेवा आणि तुझे काही गुदेवा या संताची निर्विहेची मज दे या संताची निर्विहेची मज दे या संताची निर्विहेची मज दे संताची निर्विहेची मज दे या संताची निर्वी हेची मज देई या संताची निर्वी हेची मज दे. ही पण त्याला आम्हाला बाबांनी शिकवलेली गोड चाली भाग्यच आहे सगळं आपलं आळंदीत अवतरलेली आहे. विठाला 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 आम्हाला आम्हा घरी धन शब्दाची सरसने आम्हा घरी धन शब्दाची सरसने गोड चाल. आणि ते दोघं गोड म्हणतात सारखा आवाज ना हे लय गोड. अशीच युती राहिले ना तर आपल्या संप्रदायाचे सोन्याचे दिवस आहे. विठ्ठल 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 या संतासी निर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा. आता आग्रह देवाने केला बरं का. तुकोबराय शांत राहिले होते. देवाने आग्रह केला काय आहे तुकोबरायाच्या 8 पिढ्याचं ऋण झालं. स्वामीच्या मनोभावा अनुसरीची हेची परमसेवा एरते ते पांडवाने जे करणे म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरीजीने त्याचे भिक्षापात्र अवलंबने जळूजीने लाजिरवाने ऐशियाचे नारायणे उपेक्षा सर्वता. आणि मग झालं काय देवाने तुकोबरायला पराकोटीचा आग्रह केला. मग देवाचा मान राखावा तुम्हा आम्हाला मार्गदर्शन व्हावं आणि प्रारब्धाने प्राप्त होतो ते काही मागू नये असा विचार करून मग तुकोबराय देवाला बोलतात या संतासी निरवी हेची मज देई या संतासी निर्वी हेची मज देई आणि तुझे काय न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा
आणि का तुझे काही न मागो देवा या संताची निरवी. मग आता तुकोबऱ्याने आग्रह केला, देवाने पहिला आग्रह केला, तुकोबऱ्याने आपली इच्छा सांगितली. देव हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, तटस्थ. जसं काही काही सगळीच मला असं असतात असे नाही, पण काही काही नेते चॅप्टर असतात, चतुर असतात. ते वटच्या अगोदर नोट देऊन वट घेतात, कारण वट देणारे सुद्धा वट मध्ये येतात, ते नोट मागतात मग वट देतात. आता यांनी नोट दिलेली असते त्यामुळे ते वट मध्ये असतात, तर मग ते 5 वर्षांनीच पुन्हा येतात जिहारी. देवाचा प्रकार तसा झाला, अंमलबजावणीच नाही. मग तुकोबऱ्या थोडीशी रागवलेत आणि देवाला म्हणतात, आता शांत न कर हो, आता काय कर, आता काय कर, आता काय कर, आता काय कर. म्हणे आता तुका म्हणे आता उदार तू होती, उदार तू होती. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता उदार तू होई, उदार तू हो. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, हरी हरी हरी. तुका म्हणे आता उदार तुझी, उदार तू होई. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता उदार तू होई, उदार तू होई. तुका म्हणे आता माझ्या ठेवी पायी संतांची, माझ्या ठेवी पायी संतांची, या संतांची निरवी, या संतांची निरवी. हेची मजले, हेची मजले, या संतांची निरवी. मज ठेवी पायी संतांची, मज ठेवी पायी संतांची, या संतांची निरवी, या संतांची निरवी. हेची मजले, हेची मजले, या संतांची निरवी. आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा. आणि तुझे काही तुझे मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा, देवा, देवा. आणि तुझे काही न मागो देवा, नाही देवा. आणि तुझे काही न मागो, आणि तुझे काही, तुझे काही न मागो देवा. आणि कन मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा.
या संताची रवी या संताची रवी हे बसले या संताची रवी असूनही देत नाही त्याला कृपण म्हणतात. आहे ते देतो पण नश्वर देतो त्याला दाता म्हणतात. आणि अविनाशी देतो त्याला दातार म्हणतात. आणि आता पाविजेल घरा या दातारा संगती परमात्मा दातार आहे. आणि त्या दातार परमात्म्याला तुकोबरा म्हणतात. आता तरी मी तुला काही आग्रह केला नाही, तूच आग्रह केला, मग माझी तुला विनंती आहे. तू का म्हणे आता उदार तू होईल. याचा अर्थ देव कृपण आहे असा त्याचा अर्थ नाही. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजत आधी पवाडे. उदार तरी लक्ष्मी ऐसी झुंजार तरी कळी काळाची चतुर्तरी गुणाची तरासी जाणता तयासी तोच एक तुझे अवदारे जाणो. किती किती वर्णन केलेलं आहे. मग देताना म्हणून पात्रा पात्र पै कैवल्य असे पवित्र जे वैर आहे ते दिले. मग असा तो जर उदार आहे तरी तू कोबरा उदार हो असं का म्हणतात. देवाला विसर पडला म्हणून तू का म्हणे आता उदार तू होय. आणि उदार हो काय करतं मज ठेवी पायी संतांची या. इथं द्रुक्ती नावाचा दोष पत्करून महाराज बोलतात. या संताची निर्वी आणि मज ठेवी पायी संताची या दोन्ही ठिकाणी या या सर्व नामाला दोन वेळा आहे ना. या नाम कोणत्या या म्हणजे कोणत्या म्हटले तुकोबरायला जे अभिप्रेत आहे त्या. आता तुकोबरायला जे अभिप्रेत आहे त्या म्हटल्याच्या नंतर हे उत्तर भेटलं का. माझे गुरुजी म्हणत असतात जावई गेले नाकीचं मोती ठेवी का राखी जावयाचा. मग त्या त्या आजीने त्या मावशीने जावयाला लोटा दिला बाहेर जाण्याकरता आणि तो पितळाचा दिला 5 किलो सोना. जावई आहे ना शिनपट कसं द्यावं. तर ते जावई गेला आणि येताना नाडा बांधताना लोटाच विसरून आला. तो नाडा बांधत बांधतच घरी आला आणि मग तिने विचारलं जावई तुम्ही तर खाली हात आला लोटा कुठे. मग तिने यांनी सांगितलं जावई विसर भळा होता. तो म्हटला लोटा म्हणजे जिथे गेलो ना तिथे विसरला. म्हणजे मग गेला कुठे म्हणजे लोटा कुठे विसरला जिथे गेला तिथे गेला कुठे जिथे लोटा विसरला तिथे. आता सांगा बघू उत्तर भेटेल का. तसं तुकोबरायचे वचन झालं. मग आज तुका म्हणे आता उदार तोही मज ठेवी पायी संतती या नाम कोणत्या म्हणले जे तुकोबराला अभिप्राय ते आणि ते कोण जे तुकोबराला माहिती आहे सांगितले हे काही उत्तर नाही. मग तुकोबराला अभिप्रेत कोणते संत आहे असं जर तुम्ही म्हणाल तर तुकोबराय कोणाचे अवतार नामदेवरायाचे. आणि नामदेव महाराजांच्या रूपात असताना तुकोबराने तीर्थयात्रा केली कोणासोबत ज्ञानोबरायासोबत. त्यावेळेला नामदेव महाराजच्या रूपात असताना त्यांची इच्छा होती का नाही. देव म्हणे नामाप आहे ज्ञानदेव मीच आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. देवाला ते सांगतात कटेवरी कर नाही ज्या देवाची नेघिमे तयाचे दर्शन. अरे म्हटले नको घेऊ दादा जा तर खरं. आणि एकदा गेल्याच्या नंतर ज्ञानोबराच्या संगतीचा आनंद भोगला आणि तेच उरले ते शेवटी लावी तुका. तेच नामदेव महाराजचे प्रतिरूप तुकोबर आहे. आणि ते एक वारी पंढरपूरची केली आळंदीची केली पुन्हा पंढरपूरला गेले. देवाने आग्रह केला काहीतरी मागा. मग तुकोबराय म्हटले या संताची निर्वी. आता तर लक्षात आलंय की नाही. या नाम कोणत्या देवा मागच्या अवतारात माझी इच्छा नव्हती तुम्ही मला पाठवलं. आता मी होऊन तुम्हाला विनंती करतो या संताची ज्ञानोबरायची संगती मला द्या. कारण ज्ञानोबराय ते ज्ञानियांची राजे आहेत योग्याची माऊली आहेत साधकाचे मायबाप आहेत. त्यांचा चमत्कार पाहिला तर जगाचा बाप सुद्धा नतमस्तक होतो. इतका ते चमत्कार सगळ्याच बाबतीत महान आहे. आणि अशा असणारा ज्ञानोबरायची संगती मला द्या या संताची निर्वी हे ची मज दे अनेक तुझे काही न मागो देवा. असं ज्या पांडुरंगाला बोलतात त्या पांडुरंगाचंही आपण भजन करू आणि ज्यांची अपेक्षा करतात त्या माऊलीचंही करू. वर हात करा सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई टाळी टाळी सर्वांनी सर्व हा हा रखुमाई टाळी. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली टाळी टाळी हा हा सर्वांनी सर्वांनी. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली वरात वरात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हे तुकाराम 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 तुका टाळी आवाज बाप आवाज. हे तुकाराम 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 हा हा हा. हरी तुकाराम 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 जय 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 तुकाराम 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 टाळी 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 तुकाराम 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 वरात वरात तुकाराम तुकाराम तुकाराम.
तत्र संष्टोहं किंचित तद्गुरोर्मे नहि यदत्र असंष्टोहं किंचित तद्मे गुरुर्नहि यथाशक्ती यथामती यथाकाल शक्तीन कालम मतीम अनतिक्रम्य या पद्धतीने तुकोबरायचा जगप्रसिद्ध 3 चरणाचा अभंग घेऊन आपण सर्वजण मिळून काहीसं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. जे आपल्या अंतकरणाला भावला असेल, योग्य वाटलं असेल, शास्त्राचा अपसिद्धांत करणार नसेल, ते सर्व चिंतन माझ्या गुरु परंपरेचं आहे. गुरुनाम गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्वच माझे सद्गुरू. काय आहे, जगाच्या पाठीवर खरंच मायबाप अशी संस्था नाही जिथे विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही आणि मरणमारी विद्या भेटतात. पोटभरी विद्या तर कुठेही भेटते, पण मरणमारी विद्या देणारी एक अभिनव संस्था म्हणजे आपल्या महाराष्ट्रातली संस्था म्हणजे आपली स्वानंद सुखनाशी सद्गुरू जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था. विद्यमान असणारे आणि देह रूपाने जरी नसले तर स्मृती रूपाने आमच्या हृदयाच्या कप्प्यात कायम असणारे माझे सगळेच सद्गुरू, त्यांचंही चिंतन आहे. आणि थोडासा मंगलाचरणाचा विचार आपण वेदांतातला अगोदर पाहिला, ते माझे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांचा विचार आहे. तर या गुरुवरायांचा विचार म्हणून आपण तो स्वीकारात चुकीचा असेल तर माझ्या पदरी टाका, मी त्याला पुन्हा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. अगदी गोड असणारी आणि अत्यंत मन मिळावं हे सर्वच माझे भोवतालचे असणारे गुणीजन, दोन्ही मृदंग वादक, आपण सर्व असणारे ज्येष्ठ नागरिक, श्रोतृवृंद, माझ्या माता भगिनी, साऊंड सिस्टीमवाले आणि आयोजक संयोजक सर्वांच्या एकोप्याने लाभलेलं कार्यक्रमाला दिव्य सौंदर्य. मला वाटतं ही जी आपण 6वा पाचवा ना 12-5-7 म्हणजे 5वा तपपूर्ती सोहळा केला, तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपला हा सोहळा अखंड चालू राहू अशी माऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करू. आपल्या एक पिढ्या गेल्या तर पुढच्या पिढीने यावं आणि हा सोहळा कायम चालू ठेवा. नवे आपला सोहळा चालू आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहावा अशी प्रार्थना आपण माऊलीला करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. हा जय